शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि तुमच्या फायद्याची अपडेट आहे. मित्रांनो, शासन आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी हिताच्या विविध योजना या राज्यामध्ये राबवत असते. मग अशीच एक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो 100% अनुदान हे मिळणार आहे. चला तर मग पाहूया की ही नेमकी योजना काय आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत नेमकी काय फायदा होणार आहे. मित्रांनो, कपाशी, सोयाबीन यासारख्या पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना फवारणी पंपाची आवश्यकता ही असते. मग औषध फवारणी करण्यासाठी अनेक पंप असतात, परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप जर असेल तर शेतामध्ये फवारणी करणे हे अगदी सुखकर आणि सोपं होतं. मग मित्रांनो, हाच बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप आता तुम्हाला शासकीय अनुदानावरती मिळू शकतो. अगदी 100% अनुदानावरती तुम्हाला हा बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप हा मिळू शकतो. मित्रांनो, कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते सन 2024-25 या 3 वर्षात राबवण्यात येत आहे. आणि मग मित्रांनो, त्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप हा मिळू शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज करण्यासाठी आता मित्रांनो शासनाने मुदतवाढ देखील केलेली आहे. कारण की 6 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करायचा होता. मात्र यामध्ये आता वाढ करून आता शेतकरी बांधवांना 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करता येणार आहे. मित्रांनो, अर्ज करायला काही हरकत नाही. ही जी योजना आहे 100% अनुदानावरती आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने मला ज्याप्रमाणे समजलं त्याप्रमाणे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.